नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. रामकृष्ण हरी. माऊलींच्या 14व्या अभंगातील मला एकूण 3च ओळी खूप महत्वाच्या आणि ज्यावर लक्ष द्याव्या असं वाटतात. म्हणजे ओळी सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण त्या ओळीवर पुन्हा पुन्हा बोलत गेलो तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी येतील. म्हणून मी आत्ता फक्त या अभंगातील म्हणजे 14व्या अभंगातील 3 ओळी जास्त आपल्या समोर मांडणार आहे. एक त्याचं कारण दुसरं अजून एक आहे, म्हणजे माऊलीच्या अभंगातल्या ज्या ओळी आपल्याला कळाल्या त्या मांडाव्यात. उगी काहीतरी कळाल्याचा आव आणून मांडण्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून त्यातली काल आपण जी एक बघितली, कळी काळासी त्यासी न पाहे दृष्टी, एक गोष्ट आपण माऊलींचीच आयुष्यातील बघितली होती. ती एक ओळ मला महत्वाची वाटते. दुसरी, हरी 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 हा मंत्र शिवाचा. हरी 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 हा मंत्र शिवाचा. आणि शेवटची, पाविजे उत्तम निजस्थान. या 3 ओळीवरच आपण बोलूया का? कारण या 3 ओव्याच या सगळ्या अभंगाचं सार आहे. कळी काळाचा सुद्धा भय, कळी काळाचे सुद्धा भय उरत नाही. आणि ज्याच्या मुखात नित्य हरिपाठ आहे, हरीचं नाव आहे, अशा माणसाला काळाचं भय उरत नाही. सच्चिदानंदाची कथा आपण काल बघितली. एक अजून एक गुरुचरित्रामधली कथा आहे, खूप छान आहे. माहोर नावाचं एक गाव आहे आणि ज्या माहोर गावामध्ये एक गोपीनाथ नावाचे गृहस्थ राहतात. आणि या गोपीनाथांना एक पुत्र आहे. हे माहोर गावचे सत्शील गृहस्थ आपल्या पुत्राचा विवाह करू इच्छितात आणि जवळच्याच एका सती नावाच्या कन्येशी त्याचा विवाह निश्चित होतो. विवाह होतो. या विवाहाच्या नंतर या गोपीनाथांच्या पुत्राला म्हणजे सतीच्या पतीला क्षयरोग जडतो. अर्थात हा क्षयरोग इतका वाढत जातो की पुढे पुढे या गोपीनाथ पुत्राची प्रकृती क्षीण होऊ लागते. इतकी क्षीण की आता तो मरणाच्या उंबरठ्यावर आहे असं कळतं. पण त्याची पत्नी विचार करते की एवढे सगळे उपाय करून झाले आहेत, वैद्यांना दाखवून झालंय, बाकी सगळे उपचार करून झालेत, पण फरक पडत नाहीये. आता शेवटचा उपाय, पती बरं करण्यासाठी ती आपल्या पतीला घेऊन गाणगापूर नावाच्या तीर्थक्षेत्री जाते. तिथे नरसिंह सरस्वती भेटतील आणि मग त्याच्यावर उपचार करता येतील असं तिला वाटतं. निघते. मजल दरमजल करत ती जात असते. पतीची तब्येत खूप खराब झालेली असते आणि सारखा देवाचा धावा चालू असतो. देवा तुझ्या दरबारापर्यंत येऊ दे, तुझ्या दारापर्यंत येऊ दे, मला तुला वंदन करू दे, मला तुला मागू दे, हे सारखा धावा चालू असतो. ती गाणगापूर क्षेत्रामध्ये प्रवेश करते आणि जसा प्रवेश झाला तसा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि तिचे पती तिथेच मृत्युमुखी पडतात. झालं. ज्या कारणासाठी आपण आलोत ते तर झालंच नाही. आता आपल्या जगण्यालाही अर्थ नाही असं तिला वाटतं आणि ती देवाचं स्मरण करत पतीसह चितेवर सहगमन करण्याची तयारी ठेवते, सतीत जाण्याची. मग अशा वेळी तिच्या मनात एक विचार येतो, गाणगापूर क्षेत्री आपण आलो आहोत, आपल्या देवाचं दर्शन नाही घेतलं तर उपयोग काय? दर्शन घ्यावं लागेल. एकदा दर्शन घेऊ, त्यांना ही कहाणी सांगू आणि सुखानं पतीसोबत आपण मृत्यूला कवटाळून घेऊ. ती त्याच अवस्थेत नरसिंह सरस्वतीच्या दर्शनासाठी जाते आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते. मुखात देवाचं नाव चालूच असतं. नरसिंह सरस्वती सहजपणे अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तिला देतात. ती म्हणते सुद्धा की देवा प्रभू, अहो माझा पती गेलाय आणि त्याच्या सोबत चितेवर जायचंय, म्हणून मी तुमच्या अंतिम दर्शनासाठी आले होते.
आणि तुम्ही मला सौभाग्यवती भवचा आशीर्वाद देताय. कसा पूर्ण होईल तो, कसा सुप्रसम पूर्ण होईल, कसा खरा ठरेल? आशीर्वाद तर दिलाय, गुरुमुखातून तर वाणी आली आहे, मग आता काय करायचं? शेवटी ते म्हणतात की माझा आशीर्वाद खराच ठरणार आहे. तुला तुझा पती जिवंत सापडेल. आणि काय आश्चर्य, मूर्छित अवस्थेतून जागं व्हावं त्याप्रमाणे अत्यंत निरोगी असा पती तिच्या समोर उभा राहतो. कळी काळ सुद्धा त्याच्या भक्ताचं काहीही वाकडं करू शकत नाही, हे माऊली स्वतःच्याही उदाहरणातून सांगतात आणि पुराणात आलेल्या उदाहरणाच्या प्रमाणेही सांगत राहतात. हो, या हरिभक्तीचे, या देवाच्या नामस्मरणाचं महत्व इतकं आहे की एकदा माता पार्वती प्रत्यक्ष महादेवाला विचारतात, अहो तुम्ही तर त्रिलोकीचे देव आहात, तुम्ही तुमच्या मुखातून काहीतरी जप करत असता, तुम्ही साधना करत असता, ती कोणाची? तेव्हा भगवान शंकर सांगतात, हरी 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 हा एकच मंत्र मी उच्चारत असतो. हरी 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 हा मंत्र शिवाचा. शैव आणि वैष्णव हा भेद पाळणाऱ्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर, हा वाद तुम्ही करत बसावा. पण आयुष्याची सार्थकता व्हायची असेल तर हरी 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 हा मंत्रच जपायचा असतो. आणि मला वाटतं हाच मंत्र भगवान शिव जपत असतात. लक्षात येतंय ना? अहो जिथे प्रत्यक्ष शिव सुद्धा हरी हरी मंत्राचा जप करत असतो, तिथे तुम्ही आम्ही काय? हाच मंत्राचा जप आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे, मोक्षापर्यंत. हेच नारायण नाम आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. आता मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? माऊली खूप सुरेख पद्धतीने सांगतात मोक्ष कशाला म्हणायचं. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. उत्तम आणि निजस्थान. नारायणाचा पाठ तुम्हाला उत्तम स्थान देतो आणि निजस्थान देतो. जिथे शिव सुद्धा हरिहरी करतो तो निजस्थानावर असतो. आता उत्तम आणि निज म्हणजे काय? उत्तम म्हणजे योग्य, योग्यापेक्षाही योग्य. जिथे तम नसतो असे उत्तम, जिथून तम निघून गेला आहे. तम म्हणजे अंधार, जिथे अंधार अजिबात नाही असं स्थान म्हणजे उत्तम. जिथे अज्ञानाचा अंधार असत नाही, जिथे असमंजसाचा अंधार असत नाही, असं स्थान म्हणजे उत्तम स्थान. आणि निजधाम, निजस्थान म्हणजे काय? निजस्थान म्हणजे असे स्थान ज्या स्थानावर तुम्ही पोचल्यानंतर तुमच्या जन्म मृत्यूचा फेराच संपलेला असतो. पुन्हा पुन्हा येणे आणि पुन्हा पुन्हा जाणे हा प्रकारच बंद होतो. आता नाही येणे, आता नाही जाणे. बस अशा ठिकाणी तुम्ही जाऊन पोचता जिथून जन्म मृत्यूचा फेरा तुम्हाला चुकवता येतो. भल्या भल्या भक्तांनाही जे साधत नाही ते हरिनामातून, नारायण नामातून साध्य करता येतं, हेच माऊली आपल्याला सांगत असतात. तेव्हा आपण सगळे नारायण नाम घेत राहू. रामकृष्ण.